मृत्यू झाल्याचा इराणनं दावा केलेला आहे। आपण ही त्याच ठिकाणची परिस्थिती बघू शकतोय कशा पद्धतीने इथं हल्ल्यानंतर संपूर्ण अस्ताव्यस्त ही संपूर्ण परिसर झालेला आहे। या परिसरामध्ये संपूर्ण भीतीचं वातावरण निर्माण सिडकोचा एक घोळ समोर आलेला आहे। 2025 फेब्रुवारीमध्ये सिडकोने एक भरती प्रक्रिया राबवलेली होती, त्यामधला हा घोळ आहे। पात्र विद्यार्थ्यांना काही कागदपत्रांचं कारण सांगून, जी कागदपत्र सुरुवातीला भरती प्रक्रिया नव्हती अशा एका कागदपत्राचं कारण सांगून दुसऱ्याच विद्यार्थ्यांना, ज्यांना मार्क कमी आहेत अशा विद्यार्थ्यांची भरती जी आहे, निवड जी आहे ती केली गेलेली आहे आणि ज्यांना मार्क जास्त आहेत त्यांना कुठेतरी डावललं गेलेलं आहे। हा भोंगळ कारभार जो आहे सिडकोचा तो समोर आलेला आहे। कसं बघता याकडे? सिडकोच्या माध्यमातून खरं तर अशा पद्धतीनं काही कॅन्डिडेट्सवरती अन्याय झाल्याचा विषय हा माझ्यासमोर 10-12 दिवसापूर्वी आला होता आणि यामध्ये खरं तर त्या विद्यार्थ्यांना काही कागदपत्र मागितली गेली, पण त्याचा समावेश हा पूर्वी त्यांना जाहीर केलेल्या कागदपत्रांच्या यादीत नव्हता असाही विषय त्यात समोर आला। लंडन येथे अभ्यास दौऱ्यावर असताना खरं तर हा विषय माझ्यापर्यंत आला होता, त्यामुळे त्यावेळेला तात्काळ तिथूनच सिडकोच्या एमडी महोदयांशी मी बोललो होतो, विजय सिंगल साहेबांशी बोललो होतो। त्यामुळे यात नक्की काय प्रक्रिया झाली आहे ती समजून घेतली आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं जे म्हणणं होतं, त्या कॅन्डिडेटचं म्हणणं होतं की आमची परीक्षा झाली, त्यात आम्ही चांगल्या मार्कांनी पास झालो, आम्ही टॉपर आहोत, आम्ही पहिल्या 10 मध्ये आहोत आणि आम्हाला इंटरव्ह्यू मुलाखत प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आलं, आम्हाला कॉलच केलं गेलं नाही, जे की खरं तर चिंताजनक आहे। आणि म्हणून सिडकोच्या एमडी साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी जे सांगितलं की मी तात्काळ ह्यात लक्ष घालतो, त्यांनी त्यात काय प्रक्रिया केली काय नाही केली हा विषय थोडासा चर्चेचा आहे। पण त्यानंतर आज पुन्हा ती सगळे मंडळी, ते सगळे युवा मला विधान भवनला भेटले, त्यांनी सगळी मला कागदपत्र दाखवली आणि त्यात हे दिसतंय की एखाद्याला 136 मार्क आहेत आणि त्याला त्या नोकरीपासून वंचित ठेवलं गेलंय आणि ज्याला 134 मार्क आहेत त्याला त्यात एलिजिबल केलं गेलंय आणि त्याच्यामध्ये काय कागदपत्र आहेत ती तुम्ही वेळेवर सबमिट केलं नाही असं सिडकोच्या एमडी महोदयांचं म्हणणं आहे। मी त्यांच्याशी आजही फोनवर बोललोय आणि त्यांनी सोमवारी त्या सगळ्या एलिजिबल कॅन्डिडेट्सला, विद्यार्थ्यांना दुपारी 2:30 वाजताची वेळ दिलेली आहे, त्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा होईल आणि मला वाटतं ह्यात सकारात्मक मार्ग निघेल। शेवटी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देणं आपलं काम आहे। अनेक वर्षापासून युवा क्षेत्रात मी काम करतोय, त्यामुळे हे युवा आशेने जेव्हा माझ्याकडे आले त्यांच्यासाठी बोलणं, त्यांना न्याय मिळवून देणं हे माझं काम आहे, त्यामुळे या विषयामध्ये मी काम करतोय। पण सर, किती गंभीर समस्या आहे, ज्यांनी एवढी मेहनत घेतली, सगळ्या गोष्टी पाहिल्यात आणि ते पास झाले त्या परीक्षेमध्ये जास्त मार्काने, त्यांना एक कारण सांगून बाजूला करणं ही किती गंभीर गोष्ट आहे? खरं तर ज्या कागदपत्रांची मागणी आता केली जाते त्या कागदपत्रांचा उल्लेख पूर्वी दिलेल्या यादीत आहे का हे थोडं तपासून बघावं लागेल। जर का त्या यादीत ह्याचा या कागदपत्रांचा समावेश नव्हता पण आता नव्याने कागद मागितले जात असतील तर हे अन्यायकारक आहे आणि मग त्याच्यामध्ये ज्या भाषेत सिडकोला सांगावं लागेल त्या भाषेत एक आमदार म्हणून बोलण्याची माझी त्या विषयात तयारी असणार आहे। त्यामुळे ती सगळी कागदपत्र मी मागवलेली आहेत आणि त्यामुळे या विषयामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता ही नेहमीच समोर आलेली आहे। म्हणजे मी तर अनेक वेळा सिडकोच्या विषयात बोलत राहतो, कारण सरकारचं धोरण, सरकारचं ध्येय आणि ते जनतेच्या कल्याणाचं ध्येय धोरण खालपर्यंत पोहोचवण्यामध्ये हे सिडकोचे अधिकारी कुठेतरी दरवेळेला गालबोट लावत असतात, खोडा घालण्याचा प्रयत्न करत असतात। त्याच पद्धतीनं जर का ह्या विषयात झालेला असेल तर त्याला ज्या पद्धतीनं आक्रमकतेनं हा विषय मांडायचा असेल ते मांडण्याचा मी प्रयत्न। काही आर्थिक व्यवहार देखील झालेला आहे, तसा आरोप उमेदवारांकडून केला जातो, असं वाटतं झालं असेल काय घडलं असेल? आता खरं तर आर्थिक विषयाचं काही घडलंय नाही घडलंय ह्याच्यात मी बोलणं उचित राहणार नाही। जर का अशा पद्धतीचे काही पुरावे त्या विद्यार्थ्यांकडे, कॅन्डिडेट्सकडे असतील तर त्यांनी ते समोर आणले पाहिजे, FIR केली पाहिजे ज्या अधिकाऱ्यांनी असे गैरप्रकार केले असतील आणि गुन्हे दाखल केले पाहिजे आणि असे पुरावे आमच्याकडे दिले तर आम्ही सुद्धा त्या विषयात जो आवाज उठवायचा आहे तो उठवू। सध्या आमचं जे काही ध्येय आहे, आमचा जो काही फोकस आहे तो त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे या भूमिकेत आम्ही काम करतोय आणि त्यामुळे विजय सिंघल जींशी मी बोललोय, सोमवारी दुपारी त्यांची विद्यार्थ्यांबरोबर भेट होईल आणि त्यात सकारात्मक चर्चा होऊन मार्ग निघेल अशी मला आशा आहे। थँक्यू। थँक्यू।